हिरानंदानी इस्टेट परिसरातील निसर्गरम्य कावेसर तलावाच्या काँक्रिटीकरणासह सुशोभीकरणाला रहिवाशांचा वाढता विरोध असून मुसळधार पावसात रहिवाशांनी पुन्हा एकदा यल्गार केलाय। यापूर्वी जागतिक पर्यावरण दिनी केलेल्या निदर्शनानंतर कावेसर तलाव वाचवा घोषणा देत मोठ्या संख्येने रहिवाशी एकत्र जनजागृती करण्याकरिता रॅली काढली होती। त्यात शाळेतील विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। महापालिकेने सुशोभीकरणाचा निर्णय रद्द करेपर्यंत ही काँक्रिटीकरणाविरोधातील लढाई सुरूच राहील असा इशारा देतानाच हा परिसर सायलेंट झोन म्हणून जाहीर करावा अशी मागणी या रॅलीतून करण्यात आलेली आहे। ठाणे महानगरपालिकेने स्थानिक रहिवाशांना विश्वासात न घेता कावेसर तलावाच्या सुशोभीकरणाचा निर्णय रहिवाशांवरती लादला आहे। त्याविरोधात स्थानिक रहिवाशी संघटित होत आहेत। हिरानंदानी इस्टेट ब्रह्मांड पातलीपाडा येथील रहिवाशांनी समाज माध्यमातून एकत्र येत सेव्ह कावेसर लेक सिटीजन्स मूव्हमेंट ही चळवळ उभी केली आहे। यापूर्वी जागतिक पर्यावरण दिनी कावेसर तलावाच्या काठावरती निदर्शने करण्यात आली होती। त्यानंतर ऑनलाईन याचिका तयार करून त्यावर हजारो नागरिकांनी स्वाक्षरी करून सुशोभीकरणाला विरोध दर्शविला होता। आज पुन्हा रहिवाशी एकत्र आले आणि त्यांनी पातलीपाडा येथून ऋतू सर्कलहून कावेसर तलावापर्यंत मोर्चा काढला। कावेसर तलाव वाचवा अशा घोषणा रहिवाशांनी यावेळी दिल्या। या परिसरात पक्षी असून शांतता आहे, तर बाजूच्याच काँक्रिटीच्या जंगलामध्ये गजबजाट आहे। त्यामुळे पुढील पिढीला निसर्ग पाहण्यासाठी तरी कावेसर तलाव हा नैसर्गिक पद्धतीनेच कायम ठेवावा अशी मागणी यावेळी रहिवाशांनी केलेली आहे। त्याचबरोबर कावेसर तलावाचा परिसर हा सायलेंट झोन म्हणून जाहीर करावा अशीही त्यांनी मुख्य मागणी केलेली आहे। हिरानंदानी येथील कावेसर तलावावर जे ब्युटिफिकेशनच्या नावाखाली काँक्रिटीकरण होतंय आणि काँक्रिटीकरणाच्या नावाखाली इथे सगळा तो वेटलँड जी आहे तलावाच्या बाजूची ती सगळी नासधूस करतायत आणि इथल्या स्थानिक लोकांना हे ब्युटिफिकेशन नको आहे। ब्युटिफिकेशन म्हणजे ठाण्याचा विकास आहे असा यांचा जो गैरसमज आहे, तर त्याला ह्या सगळ्या स्थानिकांचा विरोध आहे आणि काँक्रिटिंग केल्यामुळेच ब्युटिफिकेशन होतं। आणि त्या हिरानंदानी बिल्डरनी जिकडं सुंदर तिथे बनवून दिलेलं आहे, तर तिथे 50-100 वर्षापूर्वीची झाडं आहेत आणि त्या नेचरमध्ये लोकांना बसायचे। मातांची सगळ्या भगिनींची अशी मागणी आहे की आमच्या मुलांना मातीमध्ये खेळायला हवं आहे, गवतामध्ये खेळायला हवं आहे। आम्हाला कोणतंही इथं काँक्रिटीकरण नको आहे, ना इथे टॉयलेट नको आहे, ना इथे तुमचं एक छोटासा ते काहीतरी तिथे थिएटर मिनी थिएटर बनवत आहेत। त्या सगळ्या ज्या बनवणाऱ्या गोष्टी आहेत महानगरपालिका त्या त्यांनी त्वरित रद्द कराव्यात आणि लोकांच्या भावना या महापालिकेने समजून घ्याव्या, कमिशनरने समजून घ्याव्या। याच्याबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत जाणार आहोत, इथले स्थानिक आमदारांपर्यंत पोहोचलेले, खासदारांपर्यंत पोहोचलेले आणि सगळ्यांना या स्थानिकांच्या मी भावना कळवलेल्या आहेत। नमस्कार, मी अविरत शेटे, मी हिरानंदानी एस्टेट मधला एक रहिवासी आहे आणि गेले काही दिवस सेव्ह कावेसर लेक हा आमचा जो कॅम्पेन आहे याच्याबद्दल आम्ही आवाज उठवतो। याच्याबद्दल TMCला, ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनला आणि सरकारला सुद्धा आम्ही एक साथ घालतोय की ठाण्याच्या शेवटच्या राहिलेल्या वेटलँड म्हणजे जिथे पाणथळीचा प्रदेश आहे, जिथे अनेक प्रकारचे पक्षी, प्राणी, कीटक या सगळ्यांचा जिथे रहिवास आहे, ते सगळं नष्ट होईल जर या लेकला, या तलावाला काँक्रिटीकरण केलं। आपण ऑलरेडी हे उपवन आणि ठाण्यातल्या इतर लेक्स मध्ये बघितलेलं आहे, ते इथे सुद्धा होऊ नये। एक शेवटचा उरलेला भाग आहे, त्याला आपल्या ठाणेकरांनी आणि आपल्या सरकारने सपोर्ट करावं एवढीच आमची इच्छा आहे। धन्यवाद।